तर हॅलो गायज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज पुन्हा एकदा लॉंग ब्लॉग चालू करतोय. म्हणजे तर तुम्ही समजलाच असाल काय तर स्पेशल आहे. तर काय स्पेशल आहे तुम्हाला आज सांगतो मी. तर आज आमची इंडस्ट्री व्हिजिट जाणार आहे कोल्हापूरला. 2 कंपन्या आहेत, एक ॲनिमेशनची कंपनी आहे, एक आय टी कंपनी आहे. म्हणजे आमच्या बॅकग्राऊंड रिलेटेड कंपनी आहे आय टी. तर ॲनिमेशन कंपनी आहे, तिथं थ्री डी प्रोजेक्ट्स वगैरे बघायला मिळणार आहेत आम्हाला, काय काय आहेत काय नाही. तर म्हटलं ब्लॉग तर स्टार्ट करावा, तुमच्याबरोबर देखील शेअर करावं. आणि सगळीच कंपल्शन आहे, क्लासमधली सगळी जाणार आहेत, त्यामुळे मित्रांबरोबरची मस्ती वगैरे हे तर सगळं शेअर होईलच तुम्हाला तुमच्याबरोबर. तर त्यामुळं म्हटलं की लॉंगच ब्लॉग चालू करावा, कारण शॉर्ट ब्लॉगमध्ये तेवढं शेअर करता येत नाही. आता मी जाणार आहे, 7:45ला बोलवलं आहे तिथं. 10 वाजता आमची बस हलणार आहे, त्यामुळं जायचं आहे. आंघोळ वगैरे झाल्या, नाश्ता झाला आहे, पण कपडे घरातलेच घातलेत, कारण घाम एवढा येतोय ना आणि गरमी एवढी सतवत्या, त्यामुळे सगळे कपडे खराब होऊन जातात. तर आता स्टोरेज तर फुल जातं, त्यामुळे व्हिडिओ स्टॉप झाला आणि मी बडबड करत राहिलोयच. तर आता तर आवरायचं आहे. कॉलेजचा ड्रेस कंपल्शन केलं, आयडेंटिटी कंपल्शन केल्या, त्यामुळे फोटोशूट वगैरे तर एवढं काय नाही. पण असं बघू काय युनिक दिसलं, काय नवीन दिसलं तर फोटो वगैरे काढणार, ग्रुप फोटो वगैरे हे काय कॉमन आहे. त्यामुळं आता आवरायचं आहे, जायचं आहे. 10 वाजता बस हलणार आहे, त्याच्या आधी मला इथनं जायचं आहे. मला आतून सांगलीतनं कॉलेजपर्यंत पोहोचायचं आहे. जेवण वगैरे तिथंच आहे सगळं, त्यामुळे काय तर इंटरेस्टिंग होणार आहे असं मला तर गॅरंटी आहे. त्यामुळे म्हटलं ब्लॉग स्टार्ट केलाच पाहिजे आपला. आणि खूप दिवस झाला आपला ब्लॉग पण मोठा पडला नव्हता, शॉर्ट पण ब्लॉग थांबलेत, कारण पेपर होते मागे, एक्झाम झाले आता. तर चला आता आवरतो मी, उशीर झाला आहे, त्यामुळे जास्त काही लांबड लावत नाही. आता हे डबल टेक, दुसरा टेक झाला आहे माझा. चला तर आता पुढे काय काय होईल दाखवतो तुम्हाला. तर काय, चला आता आवरलंय माझं. तर आता मी निघणार आहे कॉलेजसाठी. 9 वाजलेत, मला जायला एक अर्धा पाऊण तास तर लागणार आहे, म्हणजे कटाकटी टाईममध्ये पोहोचेल मी. म्हणून आता निघूया, चला मग. तर कायच आता मी निघालोय, आता बघूया वडापेठ का बस भेटल्या. वडापेठ लागले होते, पण लगेच जाणार असतं तर त्यानं जाणार, नाही तर बसनं जाणार. तर चला मग आता जाऊया. तर काय, चला फायनली आपण कॉलेजवर पोचलोय, बरोबर टायमात पोचलोय. 9:15 वाजलेत आत्ता. भरपूर वेळ मी वडापमध्येच बसलो होतो, वडाप भेटलं होतं, पण हालतच नव्हतं, माणसं नव्हतं म्हणजे. पण असं जाऊ दे, टाईमवर आलो या. तर चला आता हॉस्टेलवर जाऊया, बघूया बाकीच्यांचं काय काय चाललंय, तर दाखवतो तुम्हाला पण. चला, मी तुम्हाला काय नेलं नाही. आम्हाला खताच्या दुकानात नेणार आहे. खरंच काय नेणार आहे ते? 100%. कधी नेणार आहे? कुपवाडच्या, तीच की कुपवाडच्या खताच्या दुकानात नेणार आहे. ते शियानाच्या फॅक्टरीमध्ये नेणार आहे कुठेतरी उकांड्यावर. तर चला काय, आपण आता निघालोय बसकडं. शिरप्या काय म्हणणं आहे तुझं, ट्रिपला जायचं? ट्रिपला नाही, इंडस्ट्री व्हिजिटला जायचं. आता नेलेत तर जायचं. इंडस्ट्री व्हिजिट म्हणून जाणार आहे का ट्रिप म्हणून जाणार आहे? नेलेत म्हणून जाणार. न्यायलेत म्हणून. ती फुकट का पैसे देऊन? तुला काय वाटतं शिरप्या, खरंच फुकट नेतील का पैसे देऊन? पैसे पैशाशिवाय काहीच ना. अजून तर बोललेली नाही ती, बघूया आता पैसे घेते ती का नाही आमच्याकडं कॉलेजवर. प्रॉब्लेम काय काय नाही बाबा, काय किती हुशार झालं सब का आपण वेट करायला सांग. लय उशीर झालं. यांनी 10:15 सांगितलेलं, किती वाजले? 10:30 वाजून गेली ती. अब तो मॅटर हो गया बाय. मॅटर गायज बघा, आम्ही 1 तास झालं इथं वेट करत बसलोय सगळी, अजून हल्लेलं नाही. चला कुठं जागा झाले सब का? 80 किलोमीटर काढून फाटणार इथं. चला गायज, फायनल बस आल्या. काय गाडीवर नेतो आम्ही? मिळायची नाही काय? ड्रायव्हरच आपणच बनूया ड्रायव्हर. चला आता काय, जागा काय मिळालं नाही. 3 सीट मध्ये 4 सीट बसलोय आम्ही. चालायचं घरी बघा कॉलेज आहे. गणपती बाप्पा. हॉर्न सिस्टीम बघा काय तिथं काय आहे, ती आर्थिंग अटॅच केल्या आणि काय केलंय सब काय
ऍडजस्ट केलं ते टच केल्यानंतर ना हॉर्न वाजते. ती पट्टी खालच्या नटला टच झाल्यावर हॉर्न वाजणार. देखो भाई आयुष्य त्याला सीट भेटल्या काय आता बघा मोकळं आता. हेच बघा आम्हाला ट्रॅफिक पोलीसने अडवलं या. बघा आमचा ड्रायव्हर पाण्यावर तुला काय वाटतं आपल्याला का अडवलं असेल पोलिसांनी? मुद्दाम बाहेर गवले ड्रायव्हर ना आमच्या आणि आलोय आम्ही आता. आता आमची गाडी जाणार भूर कोल्हापूरला. तुला काय वाटतंय डिझेलला लई पैसे लागते तरी 4 रस्त्यावर काम भागवलं असेल एक वाजता आम्ही पोहोचलोय आणि आता निघालोय आम्ही कंपनी व्हिजिटला. भूक लागलाय खरं तर जेवायला पाहिजे टाईमला. तर आता तिकडून आल्यावर जेवण जेवणार आहे. आता उतरलोय बसमधून आता चालत निघालोय. काहीच कंपनीत आलोय पण आता फोटोवेअर वगैरे इथं काढले. आता आम्ही वॉशरूम पहिल्यांदा हुडकणार आहे मग कंपनी हुडकणार. गायच कंपनी बघा काय टॉप लेवलची आहे. झालं एवढी पोरं आहेत, एवढी एम्प्लॉय आहे ती झाली कंपनी. एवढी मोठी कंपनी बघा आम्हाला भेटली. बघा बाहेर किती डिझायनिंग मध्ये टॉप लेवलचं करायला आहे. 3D करायला आहे का नाही सपकाळ एकदम. आपण कधी करायचं असं मग आपल्याला आणलंय का आपलं डोमेन नाही तरी पण इंडस्ट्री विजिट केल्या म्हणून दाखवायला. आणि इथंच आपल्याला 2 तास बसवणार आहे ती. साधं इथं पाण्याची पण सोय नाही. होईच तर कायच बघा आता मी इथं मांडी घालून बसले. मॅम आल्या होत्या त्यावेळेस आम्ही फक्त रिजनल काम करतो म्हणजे इंडियामध्ये प्रोजेक्ट घेत होतो. त्यावेळेस रिसेंटली आमचे ओनर विक्रांत जाधव सर चायनामध्ये जाऊन आहे. त्याच्यानंतर तिथून सुद्धा आपले प्रोडक्शनचे एडिट करून दिले. करून झालेलं आहे आमचं. आतमध्ये काही शूट करायला परमिशन नव्हती त्यामुळे आतमध्ये शूट केलेलं नाही. आता बाहेर आले. आता दुसऱ्या कंपनीत आले. इथलं दाखवतो काय काय. ही AI रिलेटेड कंपनी आहे म्हणजे आमच्या डोमेनची कंपनी. तर गायच बघा ही कंपनी आहे. टोटली आउटडेटेड होईल. आता आपले जेवढे पण इंस्टाग्राममध्ये त्यात पण 2 प्रकारचे असतात. एक आपले ते इन्फ्लुएन्सर असतात. बसमध्ये नाही जायचं. काय बघा इथं आमचं जेवण सुरू आहे. मला काय माझं या जेवायला हे जेवाय बोलवा रे शिरप्या. काय हे बघा हे काय आहे. हे झाड ब्रह्म हे फुल मी बघितलंय या काय तर कॅनन बॉल ट्री. हा पाणी आहे का हात धुवायला झाड. अरे हे वेल फक्त तेच आहे या झाड वेगळं आहे या. कॅनन बॉल ट्री म्हणते तर ह्याला कॅनन पडली. अरे काय करायचं ह्याचं फोड फोड फोडूया का. नाही बघू दे जड आहे का सर खात फोड की आपटून. उचलते का? हे शिरपे आपटून फोड की. हिथं फोडलेलं ह्याच्यात बघा की फोड बघू. कॅनन बॉल ट्रीचा फोटो
तर गायज बघा ह्याला कॅनन बॉल ट्री असं म्हणतात. आम्ही ऑनलाईन सर्च केलं मी पहिल्यांदाच बघितलं होतं हे फुल. मी बघितलं होतं रीलला ट्रेंडिंग होतं, व्हायरल होतं, तुम्ही पण बघितलं असशीला. पण ह्याला असे बॉल वगैरे लागतात असं माहीत नव्हतं काय. तर हे नवीन आहे काय, तर म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर देखील शेअर करावं. तर बघा हे आम्ही कोल्हापूरला आता जेवण वगैरे झालं आहे आणि हे काय तर युनिकच दिसलं. काय कैलासपती नागलिंगम कुंती चाफा तोफगोळा कॅनन बॉल ट्री असं त्याचं नाव आहे. तर बघा हे झाड काय, तुम्हाला काय ह्याच्याबद्दल आणखी माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. मला काय आता बघूया आणि काय नवीन भेटतंय काय नाही व्हायचं. फोटो वगैरे काढूया वेगळं काय तर असलं तर चला मग आता बघूया. ही तर पुढे गेली ती मीच मागं राहिलो. काय पाणी शोधत होतो आम्ही, पाणी सापडले आम्हाला. हो का इथं पाणी सापडले, आता जाणार आहे पाणपट. आता आपल्याला उशीर झालाय हा. मॅडम बस ते निघाल्या 2 मिनिटात बोलवले. आम्हीच बसलोय गार्डनमध्ये सगळे बसमध्ये येऊन बसली. ते दम लागलाय आता. जेवलोया म्हणल्या पळायला येणार झालंय आता. हे बघा सगळी नाहीतर कोल्हापूर मधनं यायला लागत. चला आता सांगलीला भेट. आम्हाला सोडून गेली तर परत आम्हाला बसनं वगैरे यायला लागल. आणि इकडे बस स्टँडला 1-2-3 किलोमीटर आहे इथनं, त्यापेक्षा गपगुमान गेलेलं बरं पडेल. चला जाऊ दे, गेली सोडून तर आपण रंकाळ्याला जाऊ इथनं आणि संध्याकाळी मस्त पैकी जाऊ घरी आपलं. का नाही शिरब्या? चला बरं चला आता जातो आम्ही पटकन. तर भेटू बसमध्ये आता डायरेक्ट. काय चला आता आपण आलेलो आहे घरी. मी म्हणजे डायरेक्टच उतरलो सांगलीत. डबल कॉलेजवर गेलो नाही, कारण कॉलेजवर जावा परत तिकडे या सांगलीला. सांगलीवरनंच बस चालली होती म्हणल्यावर इथंच उतरलो. आता मी निघालो घरी. तर घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला. तर काय घरी मी आलेलो आहे. घरी येऊन फ्रेश वगैरे झालो आणि म्हणलं आता ब्लॉग एंड करावा. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच आणि आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो या. तर भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्यासाठी बाय. चला बाय.